नमस्कार प्रेक्षकांनो, सेंट्री शालामध्ये स्वागत आहे. संपत्ती भागीदार. आज माझ्यासोबत विनायक आहे, जे सेंट्रिसिटीचे प्रॉडक्ट हेड आहे. हे व्हिडिओ करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पीएमएस या प्रॉडक्ट क्लासला आपल्या गुंतवणूकदारांमध्ये कसं स्थान द्यावं हे शिकणं. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण पीएमएस हा प्रॉडक्ट म्हणून आपल्या गुंतवणूकदारांना सादर करतो तेव्हा काही सामान्य प्रश्न विचारले जातात आणि आपण त्याची उत्तर खूपच व्यक्तिनिष्ठ पद्धतीने देतो. या व्हिडिओचा उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय वस्तुनिष्ठ उत्तरे. तर विनायक, सेंट्री शालामध्ये तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. माझ्या मते आपण सुरुवात अगदी सोप्या भाषेत पीएमएस ची व्याख्या करून करू शकतो. कारण पीएमएस हा शब्द खूप वापरला आणि गैरवापरला जातो. पीएमएस हा शब्द अनेक गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो, पण आपल्या भाषेत सामान्यतः पीएमएस म्हणून काय ओळखले जाते? पीएमएस म्हणजे नेमकं काय? तर नावावरूनच कळतं, हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आहे. म्हणजे मूलतः पोर्टफोलिओ म्हणजे कर्ज पोर्टफोलिओ असू शकतो, जसं की बाँड्स किंवा इक्विटी पोर्टफोलिओ असू शकतो, ज्यात लिस्टेड इक्विटी किंवा स्टॉक्स असतात. पण हे एक तज्ज्ञ फंड मॅनेजर्सच्या टीमकडून सक्रियपणे व्यवस्थापित केलं जातं, ज्यांना दीर्घकालीन अनुभव आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा बॉक्स. ठीक आहे, तर म्हणजे बाजारात कोणकोणत्या प्रकारचे पीएमएस उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? वेगवेगळे विभाग आहेत का? वेगवेगळ्या थीम्स किंवा फंड मॅनेजमेंट फिलॉसॉफीज आहेत का? आणि गुंतवणूकदार सामान्यतः ज्या पीएमएस मध्ये गुंतवणूक करतो त्याची मुख्य रचना काय असते? तर जर आपण मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर दोन प्रकारचे पीएमएस असतात. म्हणजेच सर्व थीम, सेक्टर, फिलॉसॉफी, प्रक्रिया या दोन श्रेणींमध्ये येतात. तर एक म्हणजे डिस्क्रेशनरी पीएमएस आणि दुसरे म्हणजे नॉन डिस्क्रेशनरी पीएमएस. बहुतेक गुंतवणुका डिस्क्रेशनरी पीएमएसच्या माध्यमातून केल्या जातात. डिस्क्रेशन म्हणजे निर्णय स्वातंत्र्य, जिथे फंड मॅनेजरला पोर्टफोलिओमध्ये कोणती कृती करायची हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. म्हणजे गुंतवणूकदार फंड मॅनेजरकडे पैसे देतो. फंड मॅनेजर काय, केव्हा खरेदी विक्री करायचे ते ठरवतो. गुंतवणूकदाराला यात अधिकार नसतो. हे पहिले. मध्ये म्हणजेच नॉन डिस्क्रेशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये फंड मॅनेजर मुळात कोणतीही गुंतवणूक किंवा रिडेम्पशन करण्याआधी संबंधित गुंतवणूकदाराची मंजुरी घेतो. म्हणून तिथे निर्णय स्वातंत्र्य फंड मॅनेजरकडे नसून ते क्लायंटकडे असते. तर या दोन मोठ्या श्रेणी आहेत. पण या दोन्ही प्रकारच्या पीएमएस साठी फंड मॅनेजर एक ठराविक फी आकारतो. म्हणजे सल्ला देणे किंवा असं काही? हो, फी ही एक निश्चित व्यवस्थापन फी असू शकते किंवा ती पूर्णपणे बदलत्या स्वरूपाची फी असू शकते, ज्यात जर फंड मॅनेजरने ठराविक परतावा मिळवून दिला तरच तो फी आकारतो, अन्यथा तो फी आकारू शकत नाही. किंवा एक संमिश्र पद्धतही असू शकते, जिथे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या खर्चासाठी किमान निश्चित व्यवस्थापन फी घेतली जाते आणि फंड मॅनेजर एक कॅरी किंवा परफॉर्मन्स फी आकारतो जेव्हा तो ठराविक अडथळा दरापेक्षा जास्त परतावा मिळवून देतो असं समजा. ठराविक अडथळा दर, तर्कपूर्ण. ठीक आहे. म्हणून हे दोन किंवा दोन-तीन प्रकारचे फी स्ट्रक्चर आहे जे पीएमएस मंजूर करतो. आणि म्हणून जर मी तुला एक अगदी थेट प्रश्न विचारला, कोणी का पाहावं? पीएमएस मध्ये गुंतवणूक का करावी आणि साध्या इक्विटी म्युच्युअल फंडच्या तुलनेत? जर मी समजावून सांगायचं झालं तर फक्त इक्विटी पीएमएस आणि म्युच्युअल फंड यांची तुलना केली तर कोणी पीएमएस का निवडावं आणि इक्विटी म्युच्युअल फंड का नाही? विशेषतः हे लक्षात घेता की हे कदाचित एक तथ्य असू शकतं किंवा एक सर्वसाधारण समज असू शकतो. तसंच इक्विटी पीएमएस मध्ये सामान्यतः गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडच्या तुलनेत जास्त फी भरावी लागते. पहा, मला वाटतं हा कोणत्याही गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदार पीएमएस मध्ये गुंतवणूक का करतो? तर जास्त परताव्यासाठी. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हेच आहे कोणत्याही गुंतवणूकदारासाठी मुख्य निकष आणि हे असायलाच हवं. कारण पहा, म्युच्युअल फंडमध्ये हे एक मास प्रॉडक्ट आहे. हे एक रिटेल प्रॉडक्ट आहे जिथे किमान गुंतवणूक 5 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. पण पीएमएस मध्ये किमान गुंतवणूक 50 लाख आहे.
म्हणून जर तुम्ही 50 लाख रुपये एखाद्या विशिष्ट थीम किंवा स्ट्रॅटेजीमध्ये गुंतवत असाल तर तुमची परताव्याची अपेक्षा नक्कीच पारंपरिक प्रॉडक्ट म्हणजे म्युच्युअल फंडपेक्षा जास्त असायला हवी. म्हणून अशा परिस्थितीत आणि दुसरा मुख्य फरक जो मी इथे अधोरेखित करू इच्छितो तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये 1000 कोटींचा क्लायंट असो किंवा 1000 रुपयांचा क्लायंट असो, दोघांचाही पोर्टफोलिओ एकसारखाच असेल. त्यांना एकसारखं वागणूक पोर्टफोलिओ मिळेल. होय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा मी 10 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडमध्ये 10,000 रुपये गुंतवले आणि आजही तो म्युच्युअल फंड माझ्याकडे आहे. आणि समजा तुम्ही कालच त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, तर दोघांचेही पोर्टफोलिओ आजच्या दिवशी एकसारखेच असतात. पण समजा कुणीतरी 6 महिन्यांपूर्वी PMS मध्ये गुंतवणूक केली आणि कुणीतरी आज गुंतवणूक केली, तर त्याच PMS स्ट्रॅटेजीत सुद्धा त्यांचे पोर्टफोलिओ वेगळे असू शकतात. जरी मी असं म्हणेन की 60 ते 70% मूळ होल्डिंग्ज सारखीच असावीत, तरीही कोणत्या स्टॉक्समध्ये किती वाढ झाली आहे, सध्या फंड मॅनेजर त्या स्टॉकमध्ये किती गुंतवणूक ठेवायला तयार आहे, यावरही ते अवलंबून असतं. मार्केटच्या परिस्थितीवर अवलंबून असतं, पण साधारणपणे 60 ते 70% होल्डिंग्ज सारखीच असतात. पण हे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी वैयक्तिकृत म्हणजेच पर्सनलाइज्ड पोर्टफोलिओ असतं. म्हणून माझ्या मते एखाद्याने इक्विटी PMS कडे का पाहावं, यामागची 2 मुख्य कारणं मी सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे जास्त परताव्याची आणि बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत स्पष्टपणे जास्त कामगिरीची अपेक्षा, विशेषतः जवळच्या तुलनात्मक इक्विटी म्युच्युअल फंडच्या तुलनेत. दुसरं म्हणजे PMS पोर्टफोलिओ तयार करताना विशिष्ट प्रकारचं कौशल्य आणि वैयक्तिकरण असतं, जे इक्विटी म्युच्युअल फंडच्या तुलनेत वेगळे असतं. जिथे तुम्ही सांगितलं की एखाद्या मोठ्या रकमेचं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या क्लायंटसाठी खरंतर काहीच वेगळेपण नसतं, त्याच योजनेत 500 रुपये, 1000 रुपये SIP करणाऱ्याच्या तुलनेत. हो, आणखी काही फरक म्हणजे म्युच्युअल फंड साधारणपणे एखाद्या विशिष्ट बेंचमार्कचा मागोवा घेतात. ते परताव्याचा तुलनात्मक आधारावर जास्त मागोवा घेतात. PMSच्या तुलनेत जिथे ते बेंचमार्ककडे दुर्लक्ष करतात, ते विशिष्ट बेंचमार्ककडे पाहत नाहीत. साधारणपणे त्यांच्या सक्रिय पोर्टफोलिओ किंवा सक्रिय रेशोचं विशिष्ट बेंचमार्कसाठी प्रमाण वेगळं असतं. त्यांचे सक्रिय रेशो 90% जाऊ शकतात. म्हणजे समजा जर एखाद्या बेंचमार्कमध्ये 10 होल्डिंग्ज असतील, तर PMS मध्ये असं होऊ शकतं की त्या 10 पैकी फक्त 2च होल्डिंग्ज असू शकतात, संपूर्ण 8 किंवा 10 ऐवजी. म्हणून हे पारंपरिक गुंतवणुकीसारख्या म्युच्युअल फंडच्या तुलनेत पूर्णपणे वेगळं पोर्टफोलिओ असतं. PMS काही सुरुवातीच्या टप्प्यातील लिस्टेड स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकतात का, जे कदाचित इक्विटी म्युच्युअल फंडने निवडलेले नाही. ते अशा स्टॉक्सवर दाव लावू शकतात जे अधिक आक्रमक असतात. पहा, हे पुन्हा त्याच मुद्द्यावर येतं. बघा, एक गुंतवणूकदार किंवा PMS मॅनेजर म्हणून PMS मॅनेजर प्रत्यक्षात म्युच्युअल फंड किंवा संबंधित बेंचमार्कपेक्षा जास्त परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. पहा, जर आपला गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट स्ट्रॅटेजिक मोठी रक्कम समजा 50 लाख रुपये गुंतवत असेल, तर PMS मॅनेजरलाही हे माहिती असतं. गुंतवणूकदाराची परताव्याची अपेक्षा अशी असते की किमान तुम्ही बेंचमार्क आणि त्याच कॅटेगरीतील म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परफॉर्म करा. म्हणून विशेषतः मिड आणि स्मॉल कॅप कॅटेगरीतील बहुतेक PMS जर तुम्ही पाहिलं तर ते अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात ज्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतात, ज्या कंपन्या बहुतेक संस्थांना आणि म्युच्युअल फंडांना अजून सापडलेल्या नसतात. त्यामुळे त्या कंपन्या प्रत्यक्षात सापडण्यापूर्वी जास्त परतावा मिळवता येतो. हे देखील एक खूप महत्त्वाचं वेगळेपण आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे इक्विटी म्युच्युअल फंडकडे सहसा एक ठराविक आणि सार्वत्रिक शेअर्सचा सेट असतो ज्यामध्ये ते गुंतवणूक करतात. म्हणजे ते स्वतःच शेअर पोर्टफोलिओ निवडतात. उदाहरणार्थ, जर मिड कॅप स्पेसमध्ये 500 शेअर्स असतील, तर निफ्टी इंडेक्सच्या दृष्टीने पाहिलं तर ते मुख्यत्वे त्या युनिव्हर्समधूनच शेअर्स निवडतील. ते फार दूर जात नाही, म्हणजेच सफरचंद झाडापासून फार दूर पडत नाही. तर दुसरीकडे PMS फंड मॅनेजरकडे ती लवचिकता असते. माझ्या माहितीनुसार PMS फंड मॅनेजरला त्याच्या सोयीप्रमाणे पोर्टफोलिओ तयार करण्याचीही मुभा असते. असं नाही की तो पहिल्याच दिवशी सगळी गुंतवणूक करेलच. आणि काही PMS, जर मी चुकीचा नसलो तर, पोर्टफोलिओमध्ये काही ठराविक नफा मिळत असेल तर हेजिंगची लवचिकताही देतात.
उदाहरणार्थ, जर त्याला असं वाटत असेल की बाजार महाग झाले आहे आणि लवकरच किंवा मध्यम कालावधीत काही सुधारणा होऊ शकते, तर तो डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून हेजिंग सेवा देऊ शकतो, जेणेकरून पोर्टफोलिओमध्ये मिळालेला नफा सुरक्षित ठेवता येईल. कोणतीही गोष्ट जी इक्विटी म्युच्युअल फंड्स करू शकत नाही. बिलकुल बरोबर. पहा, म्युच्युअल फंड्समध्ये एकदा गुंतवणूक केली की, समजा तुम्ही आज गुंतवणूक केली, त्या म्युच्युअल फंडच्या अंतर्गत असलेल्या सर्व होल्डिंग्जमध्ये तुमचे पैसे त्या दिवशीच गुंतवले जातात. पण पीएमएस मध्ये तसं नसतं. समजा तुम्ही आज पीएमएस मध्ये 50 लाख रुपये गुंतवले, तर फंड मॅनेजरला ते संपूर्ण 50 लाख रुपये इक्विटी मार्केटमध्ये गुंतवायला महिनाभराचा कालावधी मिळतो. तो त्याला पाहिजे तितका वेळ घेऊ शकतो. आज 25 ते 50% पैसे गुंतवू शकतो आणि बाजाराच्या पातळीवर बाजार मूल्याबद्दल त्याचा आत्मविश्वास यावर अवलंबून उर्वरित पैसे गुंतवायला स्वतःचा वेळ घेऊ शकतो. तर अजून एक खूपच सामान्य प्रश्न आहे, जो म्युच्युअल फंड्स आणि पीएमएस दोन्हीमध्ये विचारला जातो. तर तुम्हाला माहितीच आहे, देशात 1000 पेक्षा जास्त पीएमएस योजना उपलब्ध आहे आणि विविध प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुलना करतात आणि तुलनात्मक विश्लेषण देतात, जसे की कोणता टॉप परफॉर्मिंग किंवा टॉप क्वार्टाईल पीएमएस आहे, कोणता बॉटम क्वार्टाईल पीएमएस आहे, इत्यादी. पण तरीही माहिती जितकी जास्त, गुंतवणूकदार तितकाच अधिक गोंधळलेला असतो. म्हणून एखाद्याकडे पीएमएस मध्ये गुंतवणुकीसाठी पैसे असतील, तर मुख्य गोंधळ असतो की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणत्या पीएमएस मध्ये गुंतवणूक करावी हे कसे ठरवावे. म्हणून मी सोपा प्रश्न विचारतो, विनायक, गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पीएमएस कोणता? तुझं उत्तर काय असेल? सर्वोत्तम किंवा सर्वात वाईट असा पीएमएस नाही, किंवा चांगली किंवा वाईट अशी रणनीती नाही. पहा, आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक फंड मॅनेजर विशिष्ट तत्वज्ञान पाळतो. एक प्रक्रिया असते. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस मागे अनेक विश्लेषक असतात. ते ठरवतात की कोणता सेक्टर, कोणती थीम त्या विशिष्ट काळात फॉलो करायची. पण बघा, बाजाराची स्थितीही सतत बदलत असते. म्हणून जर आपला फंड मॅनेजर आपल्या तत्वज्ञानावर ठाम राहिला, समजा आपला फंड मॅनेजर ग्रोथ ओरिएंटेड स्ट्रॅटेजी किंवा व्हॅल्यू स्टाईल इन्व्हेस्टिंग फॉलो करत असेल, आणि समजा सध्या बाजार अशा एका टप्प्यात आहे जिथे ग्रोथ स्टॉक्सला जास्त पसंती दिली जाते, म्हणून व्हॅल्यू स्ट्रॅटेजी टॉप परफॉर्मिंग स्ट्रॅटेजी नसेल, पण याचा अर्थ असा नाही की ती स्ट्रॅटेजी वाईट आहे. म्हणून एक गुंतवणूकदार किंवा वितरक म्हणून, जेव्हा तुम्ही पीएमएस सारख्या पर्यायी गुंतवणूक उत्पादनात गुंतवणूक करता, तेव्हा मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही आज बाजाराची स्थिती कशी आहे हेही पाहिलं पाहिजे. बाजारातील गतिशीलता काय आहे, पुढील 2 ते 3 वर्षांसाठी बाजाराची स्थिती कशी आहे, आपण ती कशी पाहतो, म्हणजे अशा प्रकारचे घटक देखील विचारात घ्यायला हवे जेव्हा तुम्ही एखाद्या ठराविक थीम किंवा स्ट्रॅटेजीत गुंतवणूक करता. तर जर तुम्ही 3 किंवा 4 पॅरामीटर्सचा एक संच नावे देऊ शकता असाल, तर ते कोणते आहेत जे संश्लेषण स्कोअर करण्यासाठी अतिशय वस्तुनिष्ठपणे निवडते आणि नंतर 8, 10, 12 ची यादी तयार करते जे आमचे भागीदार आमच्या क्लायंटला सक्रियपणे देऊ शकतात? ते निकष कोणते असतील? पहा, मुख्य निकष म्हणजे जेव्हा आम्ही पीएमएस निवडतो, तेव्हा आम्ही पाहतो की फंड मॅनेजरने वेगवेगळ्या बाजार चक्रांमध्ये कसे काम केले आहे. म्हणून आम्ही अशा पीएमएस स्ट्रॅटेजीज पाहतो ज्यांचा किमान 5 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असतो. पहा, अनेक स्ट्रॅटेजीज आहेत ज्या खूप चांगली कामगिरी करतात मोमेंटम चालित बाजारात, आणि 1-2 वर्षात तुम्ही पाहाल की त्या स्ट्रॅटेजीज बहुतेक इतर पीएमएस, म्युच्युअल फंड आणि बेंचमार्क्सपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. पण वितरक म्हणून आमची भूमिका म्हणजे अशा स्ट्रॅटेजीज शोधणे ज्या ठराविक कालावधीत चांगली कामगिरी करत आहे, कारण सहसा गुंतवणूकदार 1 किंवा 2 वर्षांसाठी पीएमएस मध्ये गुंतवणूक करत नाही. ते पीएमएस मध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात. म्हणून मुख्य निकष म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असावा, जो 5, 7 किंवा 10 वर्षांचा असावा. तसेच योजना आणि त्यासोबतच फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हेही पाहतो. हे देखील महत्त्वाचे आहे, कारण बहुतेक पीएमएस लोकांचे त्यांचा मागचा इतिहास पाहिला तर त्यांनी आपला व्यवसाय सहसा म्युच्युअल फंडमधूनच सुरू केलेला असतो, आणि आता त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केलेली आहे, किंवा त्यांनी पीएमएस सेवांमध्ये सहकार्याद्वारे सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला त्यांच्या संपूर्ण ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्यांनी कसे काम केले आहे, त्यांनी म्युच्युअल फंड इंडस्ट्री सोडली तेव्हा त्यांच्या हाताखाली किती होते हे पाहावे लागते. किंवा तुम्हाला माहिती आहे का मग काय?
तर हे काही प्रमाणात्मक घटक आहेत जे आपण पाहिले आहेत. त्याशिवाय परताव्या व्यतिरिक्त आपण बीटा, शार्पे रेशो, स्टँडर्ड डिव्हिएशन देखील पाहतो. फंड मॅनेजर किती जोखीम घेतो, विशेषतः त्याची उलाढाल किती असते. काही फंड मॅनेजर्स खूप टर्नओव्हर करतात. त्यांचा टर्नओव्हर वर्षभरात पोर्टफोलिओच्या 2x 3x असू शकतो. काही बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी वापरतात जिथे PMS मध्ये शेअरचा सरासरी होल्डिंग कालावधी 5-6.5 वर्षांचा असतो, म्हणजेच ते पोर्टफोलिओमध्ये अजिबात बदल करत नाही. तर हे सगळे घटक प्रमाणात्मक पातळीवर आपण पाहतो आणि गुणात्मक पातळीवरही पाहतो. आपण फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड चा एकूण PMSचा आणि स्ट्रॅटेजीचा देखील पाहतो आणि स्ट्रॅटेजीचा खूप मोठी भूमिका बजावतो. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये आपण सहसा अशा PMS हाऊसेस शोधतो ज्यांचा लहान असतो, विशेषतः मिड आणि स्मॉल कॅप श्रेणी म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत. कारण एक ठराविक टप्प्यानंतर जर PMSचा मिड आणि स्मॉल कॅप स्ट्रॅटेजिक जास्त झाला तर माझ्या मते फंड मॅनेजरसाठी चांगला परफॉर्म करणे कठीण होईल, कारण मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये संधी कमी असतात आणि जर खूप मोठा असेल तर फंड मॅनेजरला पोझिशन्स घेता येणार नाही. तर एकूण सांगायचं झालं तर यात दोन्ही वस्तुनिष्ठ आणि काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठ घटक असतात. वस्तुनिष्ठ घटकांमध्येचा किंवा स्कीमचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हे येईल. म्हणजे तुम्हाला माहित आहे जी टीम PMS स्कीम चालवत आहे तिचा ट्रॅक रेकॉर्ड आणि तज्ञता काय आहे. तसेच रोलिंग रिटर्न्स, चालू वर्षाचा परतावा आणि मागील कॅलेंडर वर्षाचा परतावा हो वगैरे इत्यादी. आणि हे काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठ घटक देखील असू शकतात, जसे की PMS ची लवचिकता कशी राहिली आहे आणि संकटाच्या काळात फंडचे वर्तन कसे होते हो वगैरे. आणि कृतीची गरज काय होती, PMS साठी दीर्घकालीन रणनीती काय होती वगैरे. म्हणून हे दोन्हींचा म्हणजेच वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ घटकांचा संघ आहे. मग तुमच्या मते सेंट्रिसिटी जाहिरातींचे मूल्य इतर वेल्थ मॅनेजमेंट डेस्क्सच्या तुलनेत काय आहे? आणि जेव्हा हे स्कीम्स आपल्या भागीदारांकडे नेतात तेव्हा त्यांना आपण कोणती अतिरिक्त किंमत देऊ शकतो? पहा, जसं तुम्ही सांगितलं तसं बघा आहे. मला नेमकं माहीत नाही, पण कदाचित हजाराहून अधिकच्या रणनीती उपलब्ध आहेत. पण वितरक म्हणून आपण काय करतो म्हणजे आपल्या बाजूने दोन्ही म्हणजेच प्रमाणात्मक आणि गुणात्मक घटकांवर आपली योग्य ती तपासणी करतो. आम्ही काही प्रमाणात वजन देतो. आमच्याकडे एक अंतर्गत स्कोअरिंग मॉडेल आहे ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रणनीतीला त्यांच्या परतावा आणि जोखीम निकषांवर गुण देतो. तुम्हाला माहिती आहेच, आम्ही प्रत्येक श्रेणीतून, मग ते मल्टीकॅप PMS असो किंवा मिड स्मॉल कॅप असो, या निकषांवर कोणत्या रणनीतींनी चांगली कामगिरी केली आणि त्या सध्या कशा स्थितीत आहे हे फिल्टर करतो. म्हणून वितरक म्हणून आमची भूमिका म्हणजे 500 PMS रणनीतींपैकी 15 ते 20 PMS रणनीती निवडणे, म्हणजेच निवड संक्षिप्त करणे, ज्या आमच्या मते चांगली कामगिरी करण्याच्या स्थितीत आहे किंवा ज्यांनी आधीच चांगली कामगिरी केली आहे, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. शिवाय या बाजाराच्या टप्प्यावरही त्या पुढील 3 ते 5 वर्षांत चांगली कामगिरी करण्याच्या स्थितीत आहे. ठीक आहे. तर आणि अगदी शेवटचा एक प्रश्न, तांत्रिक प्रश्न. PMS स्कीम आणि इक्विटी PMS स्कीम आणि इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम यांच्या कररचनेत काय फरक आहे? हे फायदेशीर आहे का की तसेच आहे? हे इक्विटी म्युच्युअल फंड सारखेच आहे का? आणि शेवटी गुंतवणूकदारासाठी कररचना खरोखरच महत्त्वाची आहे का? पहा, सर्वप्रथम परतावा. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडचा परतावा आणि PMSचा परतावा तुलना करता तेव्हा दोन्ही परतावे खर्च वजा करून तुलना करायला हवी. कामगिरीचे मूल्यांकन करताना हेच सर्वात महत्त्वाचे आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये बघा, म्युच्युअल फंड ही फंड पातळीवरची गुंतवणूक असते जी तुम्ही करता. म्हणून एकदा तुम्ही म्युच्युअल फंड विकत घेतल्यानंतर तुम्हाला काही युनिट्स दिल्या जातात आणि तोपर्यंत तुम्ही त्या युनिट्स विकत नाही तोपर्यंत तुमच्यावर भांडवली नफा लागू होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये 12 महिन्यांच्या आत तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी 15% कर भरावा लागतो. 12 महिन्यांनंतर लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी 10% कर भरावा लागतो. PMS मध्येही अशीच परिस्थिती आहे. म्हणून PMS मध्ये गुंतवणूक फंडामार्फत केली जात नाही. गुंतवणूक तुमच्या 5 स्तरावर केली जाते.
तर मुळात फंड मॅनेजर करत असलेली प्रत्येक गुंतवणूक स्टॉक खरेदी करणे तुमच्या पद्वारे डीएमआयटी खात्यात ठेवली जाते, म्हणजे त्या सर्व समभागांसाठी करप्रणाली सारखीच राहते. पण समजा म्युच्युअल फंडात जेव्हा पोर्टफोलिओमध्ये बदल केला जातो तेव्हा सहसा तुम्ही पैसे देत नाही, पण पीएमएस मध्ये कधी कर भरावा लागतो. हा फंड डायनामिक आणि सक्रियपणे व्यवस्थापित केला जातो, त्यामुळे फंड मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असतो. फंड मॅनेजरला वाटले की समभागाची किंमत लवकर वाढली तर तो नफा बुक करू शकतो, आणि हे 12 महिन्यांच्या आतही होऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागेल, जे म्युच्युअल फंड प्रमाणेच 15% असेल आणि 12 महिन्यांच्या आत. आणि जर तो एखादा विशिष्ट समभाग 12 महिन्यांनंतर विकतो तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन लागेल. पण प्रत्येक वेळी तो खरेदी विक्री करतो तेव्हा कर गुंतवणूकदारावर लागू होईल. म्हणून गुंतवणूकदार जेव्हा रिडीम करेल तेव्हा ते अधीन राहणार नाही. पीएमएस योजना कर फंड मॅनेजरने त्या विशिष्ट समभागातून प्रत्यक्षात एक्झिट केल्यावर लागेल. म्हणजे तुम्हाला माहिती आहेच, इक्विटी पीएमएस आणि म्युच्युअल फंडच्या कररचनेत फरक आहे, पण मला वाटत नाही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फरक नाही किंवा महत्त्वाचा फरक. म्हणजे मूळ कररचना तीच राहते, फक्त म्युच्युअल फंडसाठी तुमचा कर प्रत्यक्षात तुम्ही पैसे काढेपर्यंत पुढे ढकलला जातो. पीएमएस मध्ये तुम्ही कर भरता, म्हणजेच कर पुढे ढकलत नाही. पोर्टफोलिओमध्ये बदल झाला की लगेच कर भरता. माझ्या मते आपण पीएमएस म्हणजे काय, त्याचे विविध पैलू, हे सर्व मुद्दे आपण पूर्णपणे कव्हर केले आहेत. आपण ते कसे परिभाषित करू, आपण ते कसे स्थान देऊ, इक्विटी म्युच्युअल फंड आणि इक्विटी पीएमएस यातील महत्त्वाचे फरक कोणते आहेत, इक्विटी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सोबत इक्विटी पीएमएस निवडण्याचे किंवा पूरक म्हणून घेण्याचे फायदे कोणते आहे, ते कसे निवडावे, इक्विटी पीएमएस निवडण्यासाठी कोणते वस्तुनिष्ठ निकष आहेत, उपलब्ध असलेल्या हजारो योजनांमधून कुठे गुंतवणूक करावी, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेंट्रिसिटीमध्ये अंतर्गत कोणते निकष आहेत ज्याद्वारे एवढ्या मोठ्या पर्यायांमधून शॉर्टलिस्ट करता येते. पीएमएस ज्या आमचे भागीदार, आमचे मौल्यवान भागीदार त्यांच्या क्लायंट्सकडे घेऊन जाऊ शकतात. तर ही काही अतिशय महत्त्वाची प्रश्न आहेत ज्यांची आज आपण उत्तर दिली आहे. आशा आहे की आमच्या टीमला या विशेष सत्राचा फायदा होईल. हे संपवण्यापूर्वी एक गोष्ट सांगायची आहे. पीएमएस हे म्युच्युअल फंडला पर्याय नाही. ही एक पूरक रणनीती आहे जी तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या परताव्यात भर घालू शकते. म्हणून मी सुचवेन की सर्व गुंतवणूकदारांनी, सर्व वितरकांनी विचार करावा, एकूण क्लायंट पोर्टफोलिओकडे पाहावं, म्हणजे क्लायंटचा एकूण इक्विटीमध्ये असलेला सहभाग बघावा. खरं तर पीएमएस सेवा सुचवण्यापूर्वी, म्हणजे तुम्ही मालमत्ता वाटप आणि एका सिंगल स्कीममध्ये किती गुंतवणूक करत आहात याची जाणीव ठेवली पाहिजे. साधारणपणे आमचं मत आहे की एका सिंगल स्कीममध्ये गुंतवणूक 10% मर्यादित ठेवणं शहाणपणाचं ठरेल. धन्यवाद विनायक. प्रेक्षक व बिझनेस डेव्हलपमेंट टीमला याचा फायदा होईल अशी आशा आहे. आमचे भागीदार देखील त्यांच्या क्लायंटांना पीएमएस उत्पादने कशी मांडावी आणि सादर करावी याबद्दल महत्त्वाचे टिप्स मिळवतील अशी आशा आहे. हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.